की आता हे गद्दार कोण ह्याच्यावर आता वेगळं एक पुस्तक लिहिण्याची वेळ आलेली आहे. कारण का मातोश्रीशी आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी केलेली आहे. कारण आज जी काही शिवसेना किंवा उबाटाची जी अवस्था केलेली आहे, उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना, त्याचा प्रमुख जबाबदारच हा संजय राजाराम राऊत आहे. कारण त्यांनी जे काही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर हे ना घ्यायला जे प्रवृत्त केलं त्याच्यामुळे आज उबाटा जन्म दिलेला आहे. म्हणून दुसऱ्यांना गद्दार बनण्यापेक्षा स्वतः आरशात स्वतःला पाहावं आणि गद्दार गद्दार म्हणत राहावं. राऊतांनी जे विधान केलं होतं गद्दार लोक हायजॅक करणं, याच्यावरती गुलाबराव पाटील म्हणतात की राऊतांनीच हा प्रस्ताव शिंदेकडे ठेवला होता. कुठला हायजॅक करणं पण असू शकणार का? पहिल्यापासूनच हा संजय राजाराम राऊत ह्याला मातोश्रीशी गद्दारी करण्याचा ह्याचा पहिल्यापासूनचेच मनसुबे होते. असंख्य आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो. सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं, सातत्याने शिवसेनेच्या आतमधून राहून षडयंत्र करणं, हेच तर संजय राजाराम राऊत करत आलेला आहे. म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोलले त्याच्यामध्ये चूक नाही. म्हणून राजसाहेब बाहेर निघाले, त्यांनी संजय राऊत त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची गाडी फोडलेली आहे. मग हाच शकुनी मामा आहे.